कधी ही रेसिपी करूची झाली ना की माझे घरचे या रेसिपीसाठी करून उभे असतात, एवढी त्यांना ही आवडता. तर तेलामध्ये 2 ते 3 पाकळे लसणीचे टाकायचे. थोडीशी सोनेरी कलरची झाली की कांदो टाकायचो. कांदो 2 ते 3 मिनटं परतलो की आला लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची. पेस्ट चांगली शिजली की याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो आणि कांदो चांगलं शिजावं यासाठी टाकायचा मीठ टाकल्यामुळे लवकर हे टोमॅटो शिजलं जातं. आता घालायची हळद, आपलं मालवणी मसालो किंवा तुम्ही या जागी घरगुती मसालो देखील वापरू शकतात. मिक्स केला थोडासा, यामध्ये ओला खोबरा टाकला आणि यामध्ये घालायचो आता चिकन मसालो. एकदा ही ग्रेव्ही तयार करून बघा, तुमका ही नक्की आवडत. तर चांगलो हे टोमॅटो शिजलो की यामध्ये अर्धा तासापूर्वी कोळंबी लावलेला होता मीठ आणि हळद ती घातलंय. चांगली तेलाबरोबर हे का परतलंय आणि यानंतर घालायची यामध्ये 2-3 कोकमा. बिना पाण्याची ही आपण ग्रेव्ही बनवतो. 2 ते 3 मिनिटांनी सारखा हे का परतत राहायचा. परतता हे का पाणी सुटता आणि पाण्यातच ही कोळंबी आपली चांगली शिजतात. तयार झाली की वरून कोथिंबीर घालायची. काय म्हणशाल तर कोळंबी मसालो.